प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाराचा प्रयत्न करा. आज मी आपणास नदीत बुडणारा पोरगा अन काठावरचा उपदेश. आता हे बघा, आपल्याला नदी तलाव दिसता बरोबर. ज्यांना पोहण्याची सवय असते तर त्याला असं त्या पाण्याचा मोह सुटतो की आपण या पाण्यामध्ये किंवा सुर उडी मारायची आणि ह्या वाहत्या पाण्यात पोहायचं. त्या लाटा कशा दिसतात, ते पाणी कसं वाहतं, तो पोहणाऱ्याला असा कसा उत्साह वाटतो. पण आपल्याला जर पोहता येत नाही तर आपण त्या पाण्यामध्ये पाय सुद्धा टाकण्याची हिंमत करत नाही. तर अशा प्रकारे आणि समजा आपण गेलो आणि आपला पाय सरकला किंवा आपण बुडायच्या बेतात असलो आणि आपल्याजवळ जरी काही लोक असले तरी ते कसे म्हणतात, पोहताना येत होतं मग कशाला गेला, मग कशाला उतरला, असं वरून बोलणं. अरे बाबा, तो त्याचा पाय सरकला आहे तर तू त्याला उचल ना लवकर, कशाला बोलतो, नंतर काठावर दे आणि नंतर कितीतरी उपदेश कर. अशी एक कथा असते. कसं की अगोदर माणसावर उपाययोजना करावी, नंतर काही बोलायचं असलं ते बोलायचं. तर अशा प्रकारेच नदीत बुडणारा एक पोरगा आहे आणि तो जेव्हा त्या नदीच्या प्रवाहात सापडतो ना, बुडण्याच्या बेतात असतो, मला वाचवा असं म्हणतो, त्यावेळी काठावरचा उपदेश तो पहा कसा. वसंताची उबदार सकाळ होती. पाना फुलांनी डवरलेली झाडे. आता वसंत म्हणजे वसंत ऋतू तर सगळी पालवी फुटून पाने फुले सगळ्या दूर हिरवे गार वातावरण असते आणि अशी झाडं सगळीकडे सजली होती पाना फुलांनी. उल्हास वाटणारी वाऱ्याची झुळक सगळ्यांनाच प्रफुल्लित करत होती. आणि मग काय झालं की अशा वेळी एक तरुण त्या नदी काठावर, एक मुलगा नदी काठावरून चालला होता. पाण्याच्या लाटा उसळत होत्या. नदी अशा पाण्याच्या लाटा घेऊन वाहत होती. पाण्याचा प्रवाह सुंदर वाटत होता. लाटा उसळण्यात त्याला मोहक वाटत होत्या आणि त्याला असं वाटलं की गड्या आपण ह्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह, त्याला थोडंफार पोहताही येत होतं. आणि मग काय झालं की त्याला त्या नदीकाठची जी झुडपं होती ते असं खोल पाण्यात त्याची मुडं रुजली होती. अशी दाट अशी झुडपं असतात नदीकाठी, तर ते सुद्धा असं खोल पाण्यामध्ये ते मुडं रुजलेले होते, गेले होते खूप खोलवर. तर अशा प्रकारे त्या नदीकाठावरून एक तरुण रमत गमत पाहत पाहत नदीचा प्रवाह सुकावत होता तो आणि चालत होता. पण किनाऱ्यावर मग झाडांची, मग चाललेल्या तरुणात त्या नदीच्या पाण्यावरच्या पाणी जणू कसं खुणावत होतं, कसं हे माझ्या पाण्यावर पोहायला ये असं खुणावत होतं. असं त्याला वाटत होतं की आपण जावं. मग तरुण थांबला तो आणि खडखडणाऱ्या पाण्याकडे उभा राहिला. नदीकाठीने एकटक पाहू लागला, जावं का नाही, जावं का नाही. पण तो गेलाच. त्याला त्याचा त्या पाण्यात पोहण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि तो पाण्यात गेला. आणि मग पाण्यावर उसळणाऱ्या लाटा त्याला जणू काही ये म्हणत होत्या, ये ये. आणि आपण दूर चालत राहणं काही ठीक नाही, जातोच आता पण होतो. मग तरुण थांबला, खडखडणं पाण्याकडे पाहिलं. पाण्यात उसळणाऱ्या लाटा त्याला ये म्हणतच होत्या. मग आता गेला तो, पण पाणी त्याला बोलवत होतं आणि निमंत्रणाला आहेर कसा करायचा म्हणून त्यानं काय केलं, त्या विचारात
अंगावरचा एक एक कपडा काढला, अंगावर का चड्डी सगळं काढलं त्यानं. आणि एकदम त्या एकदम उतरायला सुरुवात केली. आणि ते सडसड त्या पाण्यात एकदम सुर्र अशी त्यानं झेप घेतली. आणि पाण्याचा प्रवाहाला खूप ओढ होतं, खूप पाणी होतं त्या नदीला. आणि खूप अशी प्रवाह जोरात वाहत होता की काही वस्तू पडली तर सरकत वाहून जाईल इतका तो प्रवाह जोरात वाहत होता. आणि मग काय झालं, तो तरुण हातपाय मारत होता, असं पोहत होता, धडपड करत होता बाहेर पडण्याची. पण वेगवान प्रवाह त्याला त्याच्या बरोबरच नेत होता. म्हणजे पुढे पुढे तो मुलगा वाहत जात होता. मग आता स्वतःबद्दल असा फरफटत फरफटत घेऊन निघाला. मग तरी त्याचा काही त्या प्रवाहामध्ये इलाज चालला नाही. खूप त्याने अशी धडपड 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 केली, पण काही त्याचा फायदा झाला नाही. आणि प्रवाहाची भीषणता तरुणाच्या लक्षात आली की आता आपण ह्या प्रवाहातून काही बाहेर पडण्याची शक्यता आहे कमीच आहे. आणि शक्यच नाही की आपण एवढ्या प्रवाहातून बाहेर पडू. हे काही बरोबर नाही. धडपड करी तरी आपली व्यर्थ आहे. म्हणून तो तरुण प्रवाहाची भीषणता लक्षात येतात अनाथाई साहस करून बुडल्याचं संकटच त्याच्यावर ओढवलं की आता आपण काही बाहेर पाण्याच्या बाहेर निघत नाही, आपण आता बुडणारच. तर अशा यावेळी एक तरुण नदीकाठच चालला होता. बुडू नये म्हणून उसळणाऱ्या लाटांशी झगडणाऱ्या तरुणाला तो दिसला. आणि त्याला म्हटलं, ह्या पाण्यात उन्हात. आणि मग तो काय काठावरून त्याला काय उपदेश करतो त्या मुलाला वाहणारा. अरे बाबा, काय मूर्खपणा केला म्हणे तू, कशाला या पाण्यामध्ये तू पोहायला खाली उतरला? हे काय पोहण्याचे दिवस आहे का? तू कशाला त्या अनाठाईच्या पाण्यामध्ये उतरला आणि पोहण्याचं धाडस केलं? पोहण्याचं तू का साहस केलं? मूर्खच आहे म्हणे तू. अहो मालक, बुडणारा पोरगा जीवाच्या आतंकाने म्हणाला, मी प्रार्थना करतो, मला आता मदतीची गरज आहे. माझं काय चुकलं हे नंतर सांगत बसा. पण त्याने तसा फक्त त्याला उपदेशच करत राहिला की का रे मूर्खा, तू कशाला यावेळी एवढ्या प्रवाहामध्ये पोहायला उतरला? आणि काय तुला काय 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 तुझं एवढं घोडं दडलं होतं की तू ह्या पाण्याच्या प्रवाहात उतरला? आणि आता बिचारा जीवाच्या आतंक, मला वाचवा आता. खरं तुम्ही बाहेर तर आला, मग तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. पण नाही, त्या माणसाने अशी, मी प्रार्थना करतो, मुलगा विनवणी करत होता, पण त्या पाठावरच्या माणसाने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि उलट त्याला मूर्ख आहे, कशाला गेला, हे का पोहण्याचे दिवस आहे, तो लेक्चरबाजी करत राहिला. आणि बिचारा तो त्याला मदत न करता गुपचूपच उभा राहिला. मग काही माणसांना काही कळतच नाही की प्रत्येक गोष्ट आपण अगोदर तात्पर्य, की काही माणसांना असं कळत नाही प्रत्येक गोष्ट अगोदर करावी आणि नंतरच सांगत बसावं. नाहीतर ते लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण राहिलो. कोरडे पाषाण असंच होतं. हा व्हिडिओ आता तुम्ही ऐकली त्या बुडणाऱ्या मुलाची गोष्ट. तर हा
व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.